आपला नेक्स्ट पॉईंट आहे केल्विन सायकल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज C3 सायकल बिकॉज केल्विन सायकलमध्ये जो पहिला स्टेबल कंपाऊंड तयार होतो त्यामध्ये 3 कार्बन ॲटम असतात, म्हणून याला C3 सायकल असं म्हटलं जातं. केल्विन सायकल ही डॉक्टर मेल्विन केल्विन यांनी 1954 मध्ये डिस्कवर केली. फोटोसिंथेसिसमध्ये कार्बनचा जो रूट असतो तो फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी काही एक्सपेरिमेंट युनिसेल्युलर ग्रीन अल्गीवर परफॉर्म केले. त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत क्लोरेला आणि सिंडेस्मॉस. यांच्यावरती त्यांनी सगळ्यात अगोदर एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले आणि त्यामध्ये C14 हा त्यांनी ॲज अ ट्रेसर म्हणून यूज केला होता. C14 हा जो काही रेडिओ आयसोटोप आहे हा त्यांनी अगोदर अल्गल सेलला फीड केला आणि मग त्यानंतर काही सेकंदांनंतर ही जी काही अल्गल सेल आहे ही किल करण्यात आली हॉट मिथेनॉलमध्ये. त्यानंतर जे काही इंटरमिडिएट होते ते सेपरेट करण्यासाठी त्यांनी पेपर क्रोमॅटोग्राफी या टेक्निकचा यूज केला आणि मग ते इंटरमिडिएट फाइंड आउट करण्यासाठी आणि त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी रेडिओ ऑटोग्राफी ही टेक्निक यूज करण्यात आली होती. सो हे जे काही सर्व पॉईंट्स तुम्हाला पर्पल कलरच्या बॉक्समध्ये दिलेले आहेत ते फार इम्पॉर्टंट आहे, त्यावरती तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. केल्विन सायकलमध्ये ग्लुकोज मॉलिक्यूल हा सिंथेसाइज होतो. एक ग्लुकोज मॉलिक्यूल सिंथेसाइज होण्यासाठी टोटल 90 सेकंड्स एवढा टाइम इंटरवल लागतो. त्याला तुम्ही 6 टन ऑफ केल्विन सायकल झाल्यानंतर एक ग्लुकोज मॉलिक्यूल फॉर्म होतो असं पण म्हणू शकता, किंवा 6 मॉलिक्यूल ऑफ RUBP दॅट इज रायबोलोज बायफॉस्फेट आणि 6 मॉलिक्यूल ऑफ CO2 आर रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. सो या तिघही फिगर्स तुम्हाला माहिती पाहिजे की 90 सेकंड्समध्ये एक ग्लुकोज मॉलिक्यूल फॉर्म होतो किंवा 6 टन ऑफ केल्विन सायकल झाल्यानंतर एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतो किंवा 6 CO2 6 RUBP आर रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. केल्विन सायकलची जी काही डायग्राम आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये टोटल 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट कार्बॉक्सिलेशन, सेकंड रिडक्शन, थर्ड A सिंथेसिस अँड थर्ड B रिजनरेशन. सो या स्टेप्स तुम्हाला माहिती पाहिजे. प्रत्येक स्टेपमध्ये यूज केलेला एन्झाईम ॲज वेल त्या स्टेपची रिॲक्शन ही तुम्हाला प्रॉपरली बाय हार्ट असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला रिॲक्शन दिलेली असेल, एखादा रिॲक्टंट मिसिंग असेल किंवा प्रोडक्ट मिसिंग असेल आणि तो तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागतील. त्यामुळे एकदा रिॲक्शन ओव्हरलुक करून घ्या. नेक्स्ट तुम्ही जर बघितलं तर C3 सायकलमध्ये रिडक्शन आणि सिंथेसिस ही जी काही स्टेप आहे ही स्टेप एक्झॅक्टली रिव्हर्स आहे ग्लायकोलायसिसच्या, जी आपण रेस्पिरेशन या चॅप्टरमध्ये स्टडी केले होते. रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये जो ग्लायकोलायसिसचा पाथवे दिलेला आहे त्याच्या काही ज्या इनिशियल स्टेप्स आहेत ह्या इनिशियल स्टेप्स एक्झॅक्टली या ठिकाणी आपल्याला दिसतात, पण त्या रिव्हर्स मॅनरमध्ये आहे. म्हणून C3 सायकलमध्ये रिडक्शन आणि सिंथेसिस या स्टेपला ग्लायकोलायटिक रिव्हर्सल असं सुद्धा म्हटलं जातं. यावरती तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतात. नेक्स्ट टॉपिक आहे फोटो रेस्पिरेशन. फोटो रेस्पिरेशन प्लांटमध्ये डे टाईममध्ये होतं आणि इट इज ॲब्सेंट इन C4 प्लांट्स. नेक्स्ट फोटो रेस्पिरेशनची स्टार्ट ज्या सेल ऑर्गॅनेलमध्ये होते दॅट इज क्लोरोप्लास्ट, त्यानंतर रिॲक्शन्स पेरोक्सिझोममध्ये होतात आणि मग मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात. फोटो रेस्पिरेशनला अजून एक नाव आहे फोटोसिंथेटिक कार्बन ऑक्सिडेशन सायकल. सो हे ऑदर नेम तुम्हाला माहिती पाहिजे. यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे C4 प्लांट्स ऑर C4 पाथवे. 1965 मध्ये HP कोटचॅक या सायंटिस्टने सगळ्यात अगोदर CO2चं फिक्सेशन हे फाइंड आउट करून दाखवलं शुगर केनमध्ये. त्यानंतर CO2चं फिक्सेशनची जी काही एक्झॅक्ट आउटलाईन आहे ती दिली हॅच अँड स्लॅक या 2 सायंटिस्टने. म्हणून C4 पाथवेला आपण HSK पाथवे असं सुद्धा म्हणतो. C4 पाथवेमध्ये फर्स्ट स्टेबल कंपाऊंड हा ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिड असतो की ज्यामध्ये 4 कार्बन असतात, म्हणून याला C4 पाथवे असं म्हटलं जातं. ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिड इज बेसिकली ए डायकार्बॉक्झिलिक ॲसिड. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे दॅट इज क्रेन्स अॅनाटॉमी. यामध्ये 2 टाइप्स ऑफ सेल आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतात. फर्स्ट वन इज बंडल शीथ सेल अँड द सेकंड वन इज मेसोफिल सेल. यामध्ये जो क्लोरोप्लास्ट आहे तो ड्युअल नेचर शो करतो, त्यामुळे आपण त्याला डायमॉर्फिझम असं सुद्धा म्हणतो. बंडल शीथ सेलमध्ये जो क्लोरोप्लास्ट आहे दॅट इज अ ग्रॅनल, यू कॅन से दॅट विदाउट ग्रॅना. आणि मेसोफिल सेलमध्ये जो क्लोरोप्लास्ट आहे दॅट इज ग्रॅनल क्लोरोप्लास्ट, दॅट मीन्स इट इज विथ ग्रॅना. सो या ठिकाणी ग्रॅना अब्सेंट आहे तर या ठिकाणी ग्रॅना प्रेझेंट आहे. या दोघंही सेलमध्ये प्रेझेंट असलेले एन्झाईम्स फार इम्पॉर्टंट आहे, कारण की त्या एन्झाईमच्या बेसिसवरतीच C4 पाथवे पूर्णपणे डिपेंडंट आहे. त्यामुळे तुम्हाला एन्झाईम प्रॉपरली लर्न करायचे आहे. बंडल शीथ सेलमध्ये RUBP कार्बॉक्झिलेज एन्झाईम असतो ज्याला आपण रुबिस्को असं म्हणतो, तर मेसोफिल सेलमध्ये PEP कार्बॉक्झिलेज असतो. आता हे लक्षात कसं ठेवणार, बऱ्याच मुलांचं या ठिकाणी कन्फ्युजन होतं. बघा बंडल शीथ सेलमध्ये B आहे, या ठिकाणी सुद्धा B आहे. सो इट इज यू कॅन लर्न लाईक दिस. आणि मेसोफिल सेलमध्ये बघा P आहे आणि या ठिकाणी सुद्धा P आहे. सो तुम्ही P वरून हे एन्झाईम्स
लक्षात ठेवू शकतात, तर बी वरून इकडच्या साईडचे एन्झाईम लक्षात ठेवू शकतात. बंडल स्टील सेलमध्ये या डार्क रिॲक्शन्स कॅरी आउट केल्या जातात, तर मेसोफिल सेलमध्ये लाईट रिॲक्शन्स कॅरी आउट केल्या जातात. सो हा सुद्धा पॉईंट तेवढाच महत्त्वाचा आहे. C4 पाथवेची जी काही डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये बघा 2 पार्ट्स केलेले आहे. त्याला तुम्ही पार्ट 1 रिॲक्शन्स आणि पार्ट 2 रिॲक्शन असं म्हणू शकतात. पार्ट 1 रिॲक्शन ह्या मेसोफिल सेलमध्ये होतात, तर पार्ट 2 रिॲक्शन बंडल स्टील सेलमध्ये होतात. या रिॲक्शन्स वेगवेगळ्या ठिकाणी होण्याचं एकच कारण आहे, कारण त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले एन्झाईम्स हे डिफरंट आहेत. पार्ट 1 मध्ये ज्या काही 2 स्टेप्स आहेत त्यामध्ये पहिली स्टेप आहे फर्स्ट CO2 फिक्सेशन, ज्याला आपण कार्बॉक्सिलेशन फर्स्ट असं पण म्हणतो. त्यानंतर सेकंड रिॲक्शन आहे रिडक्शन. तर पार्ट 2 मध्ये पण 2 स्टेप्स आहेत, डिकार्बॉक्सिलेशन अँड सेकंड CO2 फिक्सेशन. त्या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेपसाठी रिॲक्शन्स दिलेले आहेत, त्या रिॲक्शन्स तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करायचे आहे. आणि रिडक्शनचा जो काही पॉईंट आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. त्या ठिकाणी रिडक्शनमध्ये हे ॲस्पार्टिक ॲसिड सुद्धा फॉर्म होतं. तर ॲस्पार्टिक ॲसिड का फॉर्म होतं आणि मग त्याचं नंतर डिकार्बॉक्सिलेशनमध्ये काय होतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही स्किप करू नका, याला अगोदर प्रिपेअर करा. सो अशा पद्धतीने C4 पाथवेमध्ये तुम्हाला एवढे पॉईंट्स प्रिपेअर करायचे. हे पॉईंट्स तुम्ही नोट करून घ्या. आपला नेक्स्ट पॉईंट आहे कॅम्प प्लांट्स. कॅम्प मीन्स क्रॅशुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम. असे काही प्लांट्स आहेत की जे क्रॅशुलेशी फॅमिलीला बिलॉंग करतात, तर काही झिरोफाईट्स आणि कलोंची सारख्या प्लांट्समध्ये आपल्याला अशा टाईपचं मेकॅनिझम बघायला मिळतं. एक्झॅक्टली ह्या मेकॅनिझममध्ये होतं काय, तर नाईट टाईममध्ये ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन हे राईज होतं, तर डे टाईममध्ये ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. म्हणजे मॅलिक ॲसिड, ज्याला आपण मॅलेट असं म्हणतो, हा रात्रीच्या वेळेस ॲक्युम्युलेट होतो, तर दिवसा या मॅलेटचं कन्व्हर्जन हे स्टार्चमध्ये होतं आणि स्टार्च डे टाईममध्ये त्या प्लांटमध्ये ॲक्युम्युलेट होत असतो. म्हणजेच नाईट टाईममध्ये अशा प्लांट्समध्ये C4 पाथवे होतो, तर डे टाईममध्ये C3 पाथवे होतो. 2 पाथवेज हे डिफरंट टाईम इंटरवलमध्ये ह्या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळतात, म्हणून अशा मेकॅनिझमला डायअर्नल मेकॅनिझम असं सुद्धा म्हटलं जातं. कॅम्प प्लांट्समध्ये क्रॅन्स ॲनाटॉमी जी आत्ताच आपण डिस्कस केली ती अब्सेंट असते. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सो कॅम्प प्लांट्स हे तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. त्यामध्ये बेसिकली 2 टाईप्सचे फॅक्टर असतात की जे फोटोसिंथेसिसला अफेक्ट करतात, एक्सटर्नल फॅक्टर्स आणि इंटरनल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टरमध्ये स्टोमॅटाचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, क्लोरोफिलचं नंबर्स किती आहेत, त्यानंतर थिकनेस किती आहे क्युटिकलची, हे फॅक्टर्स येतात. तर एक्सटर्नल फॅक्टर्स या ठिकाणी आपण मेन्शन केले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे लाईट. लाईटचं कॉन्सन्ट्रेशन जर हायर असेल, त्याला आपण लाईट इंटेन्सिटी म्हणतो, तर त्या ठिकाणी क्लोरोफिलचं ब्रेकडाऊन होऊन रेट ऑफ फोटोसिंथेसिस डिक्रीज होऊ शकतो. CO2चं कॉन्सन्ट्रेशन नॉर्मली ॲटमॉस्फिअरमध्ये 0.03 to 0.04% असतं. या कॉन्सन्ट्रेशन रेंजमध्ये फोटोसिंथेसिसचा रेट हा हायर असतो. बट जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन हे 0.05% असेल, तर त्या ठिकाणी मात्र रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा स्लोली डिक्रीज होतो. त्यानंतर टेम्परेचर हा फॅक्टर टोटली डिपेंड असतो प्लांटच्या हॅबिटॅटवरती. जर ट्रॉपिकल प्लांट्स असतील तर ट्रॉपिकल प्लांट्समध्ये ऑप्टिमम टेम्परेचरची रिक्वायरमेंट ही हायर असते, तर टेम्परेट प्लांटमध्ये मात्र ती रिक्वायरमेंट लोअर असते. सो ट्रॉपिकल प्लांट्स हॅव हायर ऑप्टिमम टेम्परेचर रेंज दॅन टेम्परेट प्लांट्स. लास्ट फॅक्टर इज वॉटर. वॉटरचा इफेक्ट हा फोटोसिंथेसिसवरती इनडायरेक्ट आहे. त्यामुळे प्लांटमध्ये जे लीव्ज असतात त्यांची टर्जिडिटी लॉस होऊ शकते आणि विल्टिंग इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. चॅप्टरमध्ये लास्ट पॉईंट आहे लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. हा लॉ सगळ्यात अगोदर F ब्लॅकमॅन या सायंटिस्टने 1905 मध्ये दिले, म्हणून त्याला आपण ब्लॅकमॅन्स लॉ असं सुद्धा म्हणतो. आता यामध्ये त्याने काही लिमिटिंग फॅक्टर एक्सप्लेन केले होते. याचं स्टेटमेंट तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचं स्टेटमेंट आहे इफ अ केमिकल ऑर अ बायोकेमिकल प्रोसेस इज अफेक्टेड दॅन मोर दॅन 1 फॅक्टर then the rate of photosynthesis is determined by the factor which is nearest to minimal value. जो फॅक्टर सगळ्यात मिनिमल व्हॅल्यूच्या जवळ असतो तोच फॅक्टर रेट ऑफ फोटोसिंथेसिसला अफेक्ट करतो, त्याला आपण लिमिटिंग फॅक्टर असं म्हणतो. हे सगळ्यात अगोदर ब्लॅकमनने त्याच्या लॉमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे त्याचं स्टेटमेंट तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करून घ्या. आय होप की तुम्हाला फोटोसिंथेसिसमध्ये हे जे काही पॉईंट्स मी सांगितले ते समजले असतील. हे प्लीज तुम्ही नोट करून घ्या आणि हे प्रॉपरली रिवाईज करा.